यांचा सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आपल्या कार्यक्रमाला लाभलेली आहे। तरी मी प्रमुख पाहुण्यांना व अध्यक्षांना विनंती करतो की आज साहित्यरत्न माननीय श्री अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, तरी त्यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करावा अशी मी मान्यवरांना विनंती करतो। या ठिकाणी प्रमुख पाहुणे व उद्घाटक माननीय श्री राजेंद्रजी पवार साहेब हे तदनंतर प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करण्यात येते की आपण अविरतपणे दिवस रात्र दऱ्या डोळ्यांमध्ये वीज पुरवण्याचं आपण अहोरात्र करत आहोत। ओके सर, थँक्यू। रेणुकी सर यांनी आपल्या संघटनेकडून करावा अशी मी त्यांना विनंती करतो। बिझनेस टायटल पुरस्कार या नावाचा पुरस्कार सुद्धा आपल्या पाटील साहेबांनी कंपनीला आपल्या मिळालेला आहे, प्राप्त झालेला आहे, त्याबद्दल साहेबांचा संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष परभणी श्री नानासाहेब चट्टे यांचा सत्कार उद्धव मुंडे, सचिन पांडे, दीपक थट्टेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय राजेंद्र पवार साहेबांची निवड झाली, त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत आणि याचा आम्हाला आनंद होत आहे। आपले सन्माननीय राजेंद्र पवार साहेब उद्घाटक आजच्या कार्यक्रमाचे आणि सत्कार मूर्ती आणि या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष सन्माननीय केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे पाटील, व्यासपीठावर अधीक्षक अभियंता या शहरात छत्रपती संभाजीनगर शहराचे अधीक्षक अभियंता सन्माननीय ठाकरे साहेब, या शहराचे कार्यकारी अभियंता सन्माननीय महातोळे साहेब, आपले कामगारांचे दुवा उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील साहेब, आपले PRO सन्माननीय अर्दड साहेब आणि व्यासपीठावर केंद्रीय सल्लागार सन्माननीय महापारेषणचे आपले प्रभारी मुख्य अभियंता आपले RP चव्हाण साहेब आणि सल्लागार समितीचे सन्माननीय RP थोराजी, ताराचंद कोलेमामाजी आणि महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या या नवनिर्वाचित केंद्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार सर्वप्रथम कैलास गौरकर, केंद्रीय उपसरचिटणीस उपाध्यक्ष नाना चट्टेजी, आपले बदर पठाणजी, शबीर पठाणजी, पारेषण निर्मिती आणि उपसरचिटणीस शेख मुजीबजी आणि आपले कोषाध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुख अजीज पठाणजी आणि आपल्या या सर्व प्रसंगी आणि आत्ताच आपण ज्यांना निरोप दिलं ते 31 तारखेला कोल्हार श्रीरामपूरमध्ये राहतामध्ये असं भव्य भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये, उद्धव मंडलिक महाराजांच्या उपस्थितीमध्ये ज्याच्या पहिल्यांदाच असं घडलं की एक संत
च्या उपस्थितीमध्ये निरोप समारंभ व्हावं आणि तेही देवगडचे महाराज भास्करगिरी महाराजांच्या नेवासकर महाराजच्या निवासेचे यांच्या उपस्थितीमध्ये एक आपल्याला फार मोठा कार्यक्रम कोल्हारला आपले दत्तू पाटील थोरात यांनी घेतलं. त्यांनाही टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना शुभेच्छा द्या आपल्याला त्यांच्या पुढच्या आयुष्यात. आपल्याला कल्पना आहे की आज आपल्याला सर्वांना उत्सुकता या चीजची आहे की माननीय आपले राजेंद्र पवार साहेब हे आमचा परिचय जुना आहे आणि मुख्य अभियंता असो, PRC मध्ये अधीक्षक अभियंता असो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर महोदय असो की चीफ इंजिनियर पुणे असो, शहर मंडळाचे ज्या काही महावितरण कंपनीमध्ये बाहेरचे मानव संसाधनाचे डायरेक्टर्स यायचे, परंतु आपला हक्काचं अधिकारी आला याच्या टाळ्या वाजून आपलं स्वागत करा. तर हक्काचं आलं की जो ऐकणारा आपले बाबई ऐकणारा आहे आणि यामुळे आज याला थोडंसं एक हिंमत आपल्या तांत्रिक कामगारामध्ये वाढली आणि 6वा फ्लोर जे प्रकाशगड आहे यावर प्रकाशमय करण्यासाठी पवार साहेब आपल्या 1,00,000 कर्मचाऱ्यापैकी जे काही 70,000 कर्मचारी जे टेक्निकल नॉन टेक्निकल अभियंता या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी नेतृत्व करतात. म्हणून आज या ठिकाणी आपल्याला मागण्या तर राहणारच आहे, कारण थोडक्यामध्ये कारण साहेबाला अमरावतीकडे कूच करायची आहे आणि आपण सुद्धा जास्त वेळ न घेता आपले ACAचे आमचे जॉईंट सेक्रेटरी आपले राजेंद्र राठोड साहेब हेही आवर्जून आपला मैत्री संघ आहे तेही आपल्या ACAचे आहे आणि आपण सर्व तांत्रिक कामगार आहेत, भगिनी आहेत. आज आपल्याला आनंद या गोष्टीचा करा की साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं 3 तारखेला की विद्युत सहायकांची यादी आणि 7 तारखेला सन्माननीय CMD यांच्या समवेत चर्चा झाली. चर्चेमध्ये आम्ही त्यांना विचारलं की बा आपल्याला 5,000 पोस्ट विद्युत सहायकांची भरायची. तेव्हा आम्हाला होकार दिला की आपल्याला 31 जुलैपर्यंत ही यादी फायनल होईल आणि निकाल येईल. आपल्याला आठवत असेल काल 31 तारीख होती आणि 31 तारखेलाच महाराष्ट्रातील 5,000 विद्युत सहायक आपल्याला महावितरणला मिळालेले आहे आणि इतकं मोठं यश हे मानव संसाधनाचं आहे, पवार साहेबांचं आहे की पवार साहेबांनी 5,000 पुढे असे म्हटले पवार साहेबांनी की मला एक विशेष बाब म्हणून की जे विद्युत सहायक 500 किलोमीटर 1000 किलोमीटर 700 किलोमीटर आपल्या गावापासून दूर आहे आणि त्यांना या 5,000च्या भरता वेळेस त्यांचे अर्ज मागवण्यात येईल आणि विशेष बाब म्हणून आपल्याला कल्पना आहे की त्यांनी 25 तारीख ठेवली शेवटची, मग 2 दिवस वाढवून दिलं 27 आणि आता कोणत्याही क्षणी आपल्याला काय आहे कोणत्याही क्षणी आदेश पडणार आहे आणि तेही 700 विद्युत सहायकांचे अर्ज आलेले आहे. या महाराष्ट्राच्या तमाम विद्युत सहायक यांनी अर्ज केले हे 700चा संख्या आहे आणि आपल्याला आगे धन्यवाद. नाही टेक्निशियनचे विद्युत साहित्य नाही आहे, विद्युत टेक्निशियनचे आले, विद्युत साहित्य नाही आले, विद्युत साहित्य नाही टेक्निशियनचे आले, टेक्निशियनचे आले, विद्युत सहायकासाठी टाळ्या वाजत ते बी येणार. कारण हे विद्युत सहायक तुटपुंजी रकमेवर काम करतात आणि त्यांच्या साहेबांनी विचार केला की नाही आपल्याला या लोकांना आपल्या गावी पाठवायचे आणि ते निश्चितरित्या 1-2 दिवसामध्ये किंवा संध्याकाळी आपले ऑर्डर रात्रीच पडतात, सकाळी झोप आणि ते निश्चितरित्या चांगली आहे. सकाळी उठल्या चहाच्या अगोदर आपल्याला आदेश दिसतात, म्हणून तोही एक पद्धत आहे. एक चांगल्या रीतीने निश्चितरित्या सावधगिरी निर्णय ते विद्युत सहायकांच्या बदल्या सुद्धा होईल. आता राहायला प्रश्न काही आहे ते पवार साहेब म्हणले मी निश्चितरित्या टेक्निशियन असतील, यंत्रचालक असतील, बहुतांशी कपल बेनिफिट असतील, मेडिकल असतील, टाईप 1 टाईप 4 असतील, यांच्या सर्वांचा विचार भविष्यामध्ये पवार साहेब निश्चितरित्या करतात. आता हा एक प्रश्न बदल्यांच्या संदर्भामध्ये आणि यावेळेस बदली धोरण हे पारदर्शकता होती 100%. मुख्यालयामध्ये
लाईन लावण्याची आवश्यकता भासली नाही. लाईन लावण्याची, क्यू लावण्याची, रात्री 9 वाजेपर्यंत HSBC, प्रकाशगड, जास्त HSBCलाच लाईन लावायची. पण आता लाईन बंद झाली HSBCची. एक चांगला निर्णय झाला. पवार साहेबांनी निर्णय घेतला की माझ्याकडे यायची गरज बी नाही. त्यांनी ऑनलाईन सिस्टम मध्ये भरती करा. संघटनेच्या मार्फत बी यायची गरज नाही, कोणाच्या मार्फत यायची नाही, काय नाही. ऑनलाईन सिस्टम मध्ये दिसला अर्ज की तात्काळ त्याचं नियमात बसलं पाहिजे, रोस्टर असला पाहिजे. या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. असो, आज ज्या काही मुख्यमंत्री महोदय आहेत, आता आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक बैठक झाली. पगार वाढची बैठक झाली. पवार साहेब, आपण एक चांगला निर्णय 3 तारखेला मी बोलले, 7 तारखेला CMD साहेबाच्या सभेत बोललो. पण प्रश्न असा आहे, इथं बसलेल्या बहुतांशी सिनियर टेक्निशियन्स आहे आणि तो आता प्रिन्सिपल टेक्निशियन ठाकरे साहेब त्यांना करणार आहे. निश्चितरित्या महाराष्ट्रातील 58 सर्कलमध्ये जे काही आहे त्यांना प्रिन्सिपल टेक्निशियन करणार आहे. आणि प्रिन्सिपल टेक्निशियन म्हणजे पदोन्नती झाल्यानंतर 1000 रुपयाचा फरक पडणे म्हणजे जरा अवघड आहे. 1000 रुपयाचं बजेट कोलमडणार आहे. म्हणून हा निर्णय निश्चितरित्या आपण घ्यावं असं माझं विनंती आहे. दुसरा जे मुद्दा आहे की आपल्याला पगारवाढच्या वेळेस अनोमली गठीत करण्याचा निर्णय झालेला आहे. 7 तारखेच्या मीटिंगमध्ये सन्माननीय CMD लोकेश चंद्र साहेबांनी आम्हाला आश्वस्त केले, पवार साहेबांनी आश्वस्त केले की आम्ही आपल्याला अनोमली कमिटी 23-28. एक गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. पवार साहेबांनी जेव्हा सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये 19 मध्ये पगार वाढ झाला होता, तत्कालीन ऊर्जा मंत्री, आजचे महसूल मंत्री, त्यांच्या काळामध्ये जो आपलं ॲग्रीमेंट झाला होता, त्या ॲग्रीमेंटच्या वेळेस त्यांनी आपल्याला अनोमली दिली होती की बाबा तात्काळ करा. त्या अनोमलीचा काही निर्णय आलेला, पण त्याची प्रत संघटनांना दिली नाही. पवार साहेबांनी या सिस्टमला विचारलं की काही गोपनीय तर नाही. मग द्यायला अडचण काय, द्या ना. यांचा निर्णय काय झाला आणि त्यामध्ये यंत्रचालकांचा जो प्रश्न आहे, जे की मॅडमने वारंवार सांगितलेला आहे की 2005ला जेव्हा कंपनी कल्चर झालेला आहे, या कंपनी कल्चरच्या वेळेस जो काही आपले स्टाफ होता, जे चव्हाण साहेबांकडे जाणारा होता महापारेषणला, तेव्हा रोखला गेला की नाही 33 kV अबावच्या वर आम्ही घेणार नाही, तिथंच ठेवणार. 66 kVच्या अबाव 132, 220, 400, 765 हे सबस्टेशन्सला आम्ही देणार नाही वितरणचा माणूस. तेव्हा तत्कालीन जयंत कावडे साहेब CMD, संजय भाटिया साहेब, दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी यांना इथंच प्रमोशन करतो आणि इथंच प्रमोशन करतो. परंतु एक गोष्ट की झाली, प्रमोशन तर झालं पण नामाला झालेलं आहे. त्यांना एक पद आप केलं, परंतु मूळ वेतनामध्ये फरक नाही, बेसिकमध्ये फरक नाही. आणि आज जसं महापारेषण चव्हाण साहेबांकडे जे यंत्रचालक आहे, जे आज अजीज पठाण असतील, अजून महाजन आहे, देवळकर, अनेक लोक इथे, श्यामनंदळे, अनेक पदाधिकारी आहे महापारेषणचे, त्यांच्या मूळ वेतनामध्ये आणि वितरणच्या मूळ वेतनामध्ये आज जवळपास 7 ते 8 हजार रुपयाचा फरक पडलेला आहे. आणि हा फरक काढायचा असेल तर 2005ची गणना केली गरज आहे. 2005ला जो महापारेषणला जाणारे यंत्रचालक होते, आज रिटायरमेंटच्या उभंट्यावर आहे. रिटायरमेंट त्यांची आलेली आहे. या लोकांना बेनिफिट मिळाला पाहिजे. जसं आमचे आज केंद्रीय अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब भाकरे पाटील आहे, व्यासपीठावर बसलेले नाना चट्टे आहे, व्यासपीठावर बसलेले शेख मुजीब आहे, हे तिन्ही प्रिन्सिपल ऑपरेटर्स आहे जे की हे 97चे 95चे लागलेले आहे. आणि आज त्यांचे बरोबर जे हाताखाली लोक होते अप्रेंटिस म्हणून या पारेषणमध्ये, आज त्यांचे बॉस म्हणून 132 kV सबस्टेशनला आहे. यांना ते आदेश देतात लोड शेडिंगची रिपोर्टिंग करण्याचे, आणि हे त्यांच्या अंडर झालेले आहे. ही फार खेदाची बाब झालेली आहे की हे वितरण आपलं इतकं मोठं जाळं आहे, त्याला सुद्धा न्याय दिला पाहिजे. आज ह्याची गणना निश्चितरित्या केली पाहिजे आमचे म्हणे. आता अनॉमली कमिटीचे आपण सन्माननीय चेअरमॅन महोदय आहे, हा विषय आम्ही आपल्या समोर घेणार आहोत. हे अनॉमली यंत्रचालक लाईन स्टाफची निश्चितरित्या प्रिन्सिपल टेक्निशियनची, चीफ टेक्निशियनची ही अनॉमली जी आलेली आहे ते निश्चितरित्या आपण काढणार आहोत.
प्रपोजल देऊ, प्रस्ताव देऊ की ही मागणी रास्त आहे आणि अनामली झालेली आहे, ती दूर झाली पाहिजे. आणि 2005ची गणना करण्याचा आवाज शुक्ला मॅडमने तत्कालीन डायरेक्टर HR भादीकर साहेबांना, CRO ढोके साहेबांना सूचना दिली होती. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि त्या आयएसओ झाल्यामुळे माझं तिथे सिव्हिलचे कामं होतात, माझं सबस्टेशन नीट होतं, तिथलं मेंटेनन्स होतं आणि एक चांगल्या पद्धतीने तिथलं ऑफिस, आपल्याला कंट्रोल रूम असेल, आपले सगळे यंत्रसामुग्री असेल, तिचं एक चांगलं स्वरूप समोर येत आहे. तर मला नेहमी वाटतं की आपण चांगलं आहे तर आपलं आजूबाजूचा परिसरही चांगला असला पाहिजे. त्या दृष्टीने महावितरणचे कर्मचारी स्वतःहून स्वयंप्रेरित याच्याने पुढे आले पाहिजेत आणि ते केलं पाहिजे. संघटनेचे सरचिटणीस आदरणीय श्री जयदीन साहेब, ज्यांच्यासाठी आज कार्यक्रम ठेवला आहे, असे सत्कारमूर्ती महावितरण कंपनीचे संचालक मानव संसाधन आदरणीय राजेंद्र पवार साहेब, महावितरणचे अध्यक्ष ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्य पोलीस तांत्रिक कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व मंचावरील सर्व उपस्थित अधिकारी पदाधिकारी व वितरण महापालिकेमधील सर्व अधिकारी प्रतिनिधी, प्रथमतः आदरणीय राजेंद्र पवार साहेब, संचालक मानव संसाधन या पदावर, मुख्य अभियंता पदावरून या पदावर रुजू झाल्याबद्दल आणि प्रथमच संघटनेला भेट दिल्याबद्दल त्यांचं महापालिका परिमंडळातर्फे मी स्वागत करतो. त्यांची संचालक निवड झाली त्याबद्दलही त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या या कार्यक्रमामुळे साहेबांचा मला सत्कार करताना साहेबांची भेट घेता आली, म्हणून महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटना विशेष करून जयदीन साहेबांचे मी आभार व्यक्त करतो. जसं आता साहेबांनी सांगितलं की एक तांत्रिक संवर्गातील व्यक्ती आज संचालक मानव संसाधन या पदावर रुजू झालेली आहे. साहेबांना तांत्रिक बाबी विषय MSc आपली मुळात संपूर्ण तांत्रिक गोष्टीवर आधारित आहे आणि ती तांत्रिक ऑर्गनायझेशन आहे. आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, हे ब्रीद वाक्य आपण साहेबांबद्दल या ठिकाणी उद्गाराला अजिबात त्या ठिकाणी संकोच बाळगायला काही हे नाही. त्याचं कारण असं, मी त्या 3 तारखेच्या मीटिंगला ज्यावेळेस गेलो, कृती समितीची मीटिंग होती, परंतु व्यासपीठावर बसलेले 2च त्या ठिकाणी प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी मीटिंग मध्ये बसण्याचा प्रोटोकॉल आहे, परंतु विनंती केल्यानंतर म्हणजे दत्तू पाटील भरत आणि साहेब त्या मीटिंगला होते. साहेबांच्या अध्यक्षतेखाली खाली मीटिंग झाली, ज्यांचा आज आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यांच्या अध्यक्षतेखालीची ती मीटिंग होती आणि साहेबांनी विनंती केली की आमच्या अध्यक्ष बाहेर आहे. त्यावेळेस CRO साहेबांना बाहेर पाठवून आणि मला त्या ठिकाणी मीटिंग मध्ये येण्याचं भाग्य लाभलं. ती ऐतिहासिक मीटिंग होती. ऐतिहासिक शब्द यासाठी का सगळ्या संघटनेने मांडणी केलेली होती आणि साहेब त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करत होते. आता जसं साहेबांनी, सरचिटणीस साहेबांनी या ठिकाणी प्रश्न मांडले, एकही प्रश्न शिल्लक ठेवला नाही माझ्यासारख्याला बोलायला, परंतु तशाच पद्धतीचं जे उत्तर दिलं ते आश्वासन नव्हतं. आताही साहेबांनी जो शब्द आपल्याला दिला ते आश्वासन नव्हतं. याची आता आपण त्या मीटिंग मध्ये जे झाले त्या मीटिंग नंतर आज संध्याकाळपर्यंत जवळपास 50% प्रश्न सुटले आणि हा पहिल्यांदा इतिहास झाला आहे महावितरण कंपनीमध्ये. शब्द दिला आणि तो शब्द पाळला.